लगान सबसे आगे होंगे हिंदुस्तानी हिंदुस्तानी हमने कहा है तुमने कहो हमने कहा है जो तुमसे कहो आओ हम मिलजुल के बोले तो ये अपना जहां है सबसे प्यारा आओ हम मिलजुल के बोले तो ये अपना जहां है सबसे प्यारा हमने कहा है जो तुमसे कहो चलते शरारे पानी के धारे हम काटे कटते नहीं जो वादा करते हैं करके निभाते हम पीछे हटते नहीं जोश है और जान है नाच के नाम है देश को अपनी शान है वक्त है उम्र है जान है सभी तालियां बजाते हमने कहा है जो तुमने कहो सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा सबसे आगे होंगे हिंदुस्तानी हिंदुस्तानी कार्यक्रम थोडासा आपण आता टाळ्यांचा जरा गजर तुमच्याकडून पाहिजे कारण वेळ आहे अशा व्यक्तींची ओळख करून घेण्याची ज्यांच्यामुळे आम्ही पुढे आमचं जी कला आहे ती सादर करू शकलो. इथून आपण सुरुवात करूया. गिटारवर सूरज कांबळे, खरंच जोरदार गाण्याने आपण ह्या कलाकारांचं स्वागत करूया. त्यानंतर कीबोर्डिस्ट किरण वेहले, हे दोन जण म्हणजे सूरज आणि किरण आपण चला हवा येऊ द्या मध्ये नेहमी त्यांना पाहत असतो. त्याने टाइमपास आणि टाइमपास 2 सारख्या चित्रपटात आपलं म्युझिक दिलंय. सिंड्रेला आणि पंचतंत्र ह्या चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन करणारा किरण वेहले. त्यानंतर कीबोर्डिस्ट किरण यादव यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि क्या बात है, द वन विथ द लाउडेस्ट नॉइज गाइस, जो सर्वात अगोदर आपलं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते असेंबल करायला घेतो आणि आम्ही सर्व जेव्हा पॅकअप करून रेडी असतो तरी पण त्याचं इन्स्ट्रुमेंट ही त्याची खरंच पहिलं प्रेम आहे. ड्रमर किशोर साबळे, लेडीज अँड जेंटलमेन. त्यानंतर असं कुठलंही वाद्य नाही जे या व्यक्तीला वाजवता येत नाही पण तरीही तो सगळं वाद्य एकाच कॉम्पॅक्ट वाद्यात घेऊन येतो. ऑक्टोपॅडिस्ट श्याम बांगर. त्यानंतर ऑर्केस्ट्रिस्ट नयन सकपाळ, मुंबईतील एक अग्रगण्य पुणेरी ढोल पथक, आम्ही ढोलकरचा ताशा प्रमुख आणि वाद्यवृंद स्वरगंधारचा साइड रिदमिस्ट नयन सकपाळ. आणि आता इंडियन बॉलिवूड सिनेमामध्ये असे कोणतेही लीडिंग आर्टिस्ट नाही आहेत ज्यांच्याबरोबर पुढील व्यक्तिमत्वाने काम नाही केलं. मग ती पलक मुच्छल असेल, अलका याग्निक, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम अँड द लिस्ट गोज ऑन. सुप्रसिद्ध रिदमिस्ट योगेश सावंतसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची लोककला ज्यांनी आपल्या समोर आणली, त्याची ढोलकी अक्षरशः बोलते, आदर्श मोरेसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. थँक्यू आदेश, तू आम्हाला खूप चांगले क्षण दिले. त्यानंतर रंगमंचावर आमंत्रित करतो
वाद्यवृंदाच्या गायकांना सर्वप्रथम कनिष्का हिच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कनिष्का, जोरदार टाळ्या. गायिका कनिष्का. त्यानंतर चिरंजीवी, सिंगर चिरंजीवी, द गोल्डन व्हॉइस. त्यानंतर एक सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पौर्णिमा काकडे. अरे टाळ्यांचा ओघ कमी म्हणजे आम्ही चांगलं केलं नाही का? मोर एलएनडी. त्यानंतर हिच्या आवाजाने खरंच तुम्हाला सुमधुर गाण्यांचा आस्वाद दिला. सलोनी गिल्डर, जोरदार टाळ्या सलोनीसाठी. शास्त्रीय संगीताची जाण असणारा, मराठी म्हणा, कोळी म्हणा आणि आगरी म्हणा, त्याचबरोबर भीम म्हणा आपली एक आवाजाची छाप उठवणारा प्रीतम बावडेकर. आणि पंचतंत्र श्री दत्तगुरूंचे प्रायव्हेट अल्बम्स. त्यानंतर खरंच एका वेगळ्या धाटणीचं संगीत देण्याचा प्रयत्न नेहमीच करत असणारा एक संगीत संयोजक, आमचा लाडका मित्र, एक उत्तम अभिनेता आणि एक खूप छान पार्श्वगायक विकी अडसुळे. आणि हा वाद्यवृंद उभा करण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत केली. वाद्यवृंद स्वरगंधाचे संकल्पनाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि संयोजक शशांक पडवळ, प्रशांत कांबळे आणि सचिन लोखंडे. जोरदार झाला पाहिजे. ही आमची छोटीशी जी सेवा रसिकांच्या चरणी आम्ही घातलेली आहे, ती जर आवडली असेल तर टाळ्यांच्या गजरात आम्हाला पोच पावती द्यावी इतकी नम्र विनंती. स्टॉल अप स्टॉल बाल्कनी वाद्यवृंद वर गंधार. ही खासियत फक्त आणि फक्त स्वरगंधारच्या माध्यमातून आज एलएनटीच्या या परिवारामध्ये होते, याचा खूप मनापासून आनंद वाटतोय. पहिल्यांदा असं होतं की रंगमंचावर उभं राहिल्याने भीती वाटते. आजपर्यंत अनेक शेकडो कार्यक्रम केले, परंतु एलएनटीच्या परिवारात राहून एलएनटीच्या परिवारासोबत काम करण्यासाठी आम्ही गेले 3 वर्ष धडपडत होतो. आणि ही 3 वर्षाची धडपड फक्त आणि फक्त एलएनटीची वर्क्स युनियन कमिटी, म्हापे संघ, विशेषतः रुपेश घाडीगावकर, सी.डी. पाटील साहेब, जाधव साहेब, कोणाचं नाव राहील कदाचित, पण सगळंच यांच्यासाठी एकदा जोरदार झाला पाहिजेत. कारण हा परिवार या ठिकाणी एकसंधपणे बांधण्याचं काम या कमिटीच्या माध्यमातून केलं जातं. आणि अर्थातच शशांकजी पडवळ आणि सचिनजी लोखंडे यांना विनंती करेन त्यांनी रंगमंचावर यायचंय. काय बोलू आणि काय नको. जाता जाता हा कार्यक्रम एकच यावर्षी आहे, तर या आठवणींना उजाळा देण्यासाठी जर तुम्हाला खरंच हा कार्यक्रम पुन्हा एकदा पाहायचा असेल तर कृपया रुपेश घाडीगावकर आणि सी.डी. पाटील साहेबांना तुम्ही तुमची नावं नोंदवा. हा संपूर्ण कार्यक्रम पुढच्या 4 दिवसामध्ये सीडीच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचवण्याचं काम फक्त आणि फक्त स्वरगंधारच्या माध्यमातून केलं जाईल याची शाश्वती देतो. आणि आपल्या सर्वांना एकसंधपणे बांधून ठेवण्याचं, कलाकारांना आणि प्रेक्षकांना एकसंधपणे बांधून ठेवण्याचं काम ज्या उत्तम कलाकाराने केलं तो गायक, कवी, अभिनेता आणि निवेदक. जोरदार स्वागत करा स्वप्नील जाधव. आतापर्यंत त्याने सगळ्यांसाठी बोलला आणि जाता जाता 4 ओळी फक्त त्याच्यासाठी बोलल्या तर चालतील. ख्वाहिशें निकले दिल से और उसका मुकम्मल अभी के अभी हो. स्वप्निल जी, ख्वाहिशें निकले आपके दिल से और उसका मुकम्मल अभी के अभी हो. इस एलएनटी के परिवार में आपकी ऐसी छवि हो कि हर किसी के दिल में बस आप ही की खूबी हो. हर किसी के दिल में बस आप ही की खूबी हो.
जाता जाता पुन्हा एकदा धन्यवाद आणि पुन्हा एकदा बोलवाल अख्खा कार्यक्रम मी तुम्हाला पुन्हा एकदा वन्स मोरच्या स्वरूपात देऊ अशी अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. त्याचबरोबर आपण हीच ती वेळ, हाच तो क्षण जेव्हा आपण बाय बाय म्हणायचे. बाय एल&टी, आपण पुन्हा भेटू. थँक्यू, धन्यवाद. गॉड ब्लेस यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.